श्री स्वामी समर्थ. आषाढ महिन्याच्या शेवटच्या मंगळवार आता जवळ आला आहेत. अनेक जण श्रावण महिन्याची तयारी करत आहेत. पण श्रावण सुरू होण्यापूर्वी हा शेवटचा मंगळवार कुलदेवीच्या पूजेसाठी खूप शुभ मानला जातो. आपल्या घरात ही परंपरा असेल तर हा दिवस अजिबात सोडू नका आणि परंपरा नसली तरी श्रद्धेने कुलदेवीचे स्मरण करून ही छोटीशी सेवा नक्की करू शकता. आपल्या प्रत्येक घराची एक कुलदेवी असते. आपल्या पूर्वजांनी ज्या देवीची पिढ्यानपिढ्या भक्ती केली तीच आपल्या घराची कुलदेवी. आपल्या कुटुंबाचे रक्षण करणारी, संकटाच्या वेळी धावून येणारी, सुख, शांती, समृद्धी आणि धैर्य देणारी आई म्हणजे कुलदेवी असे मानले जाते. म्हणून कोणतेही शुभ काम असो, लग्न असो, मुंज असो, नवीन घर असो किंवा एखादा मोठा निर्णय असो, सर्वात प्रथम कुलदेवीचे स्मरण केले जाते. कारण ज्या घरावर कुलदेवीची कृपा असते त्या घरात भक्ती, प्रेम आणि मंगल वातावरण कायम राहते अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे. आषाढ महिन्याचा शेवटचा मंगळवार हा कुलदेवीची कृपा मिळवण्यासाठी अतिशय चांगला दिवस मानला जातो. काही दिवसांनी श्रावण महिना म्हणजे गुरुवारपासून सुरू होईल. श्रावणात आपण महादेवाची पूजा करतो, विविध व्रत करतो. त्याआधी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद घेऊन श्रावणाची सुरुवात करावी अशी अनेक घरांची परंपरा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, घर आणि देवघर स्वच्छ करावे, शक्य असल्यास लाल किंवा पिवळे वस्त्र घालावे. कुलदेवीच्या फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावीत. नारळ नारळ, फळ किंवा गोड नैवेद्य दाखवावा. त्यानंतर कुलदेवीची आरती करून मनापासून प्रार्थना करावी. आता या दिवशी करायची एक अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा सांगते. ही सेवा सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी कुलदेवीला कुंकुमार्चन करावे. कुंकू हे देवीला अतिशय प्रिय मानले जाते. कुंकू हे देवी तत्वाचे आहे, म्हणून देवीच्या चरणी किंवा मूर्तीवर संपूर्ण थोडे थोडे कुंकू अर्पण करावे. शक्य असल्यास 108 वेळा कुंकुमार्चन करावे. प्रत्येक वेळी ओम ए रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवारणव मंत्र म्हणावा. ज्यांना श्री सूक्त म्हणता येते त्यांनी श्री सूक्त म्हणत कुंकुमार्चन केले तरी उत्तम. या मंत्राचा अर्थही खूप सुंदर आहे. ओम म्हणजे परमेश्वराचे पवित्र स्वरूप, ए म्हणजे माता सरस्वती यांचे ज्ञान आणि बुद्धीचे स्वरूप, रीम म्हणजे माता महालक्ष्मी यांची कृपा, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य, क्ली म्हणजे देवीचे प्रेम, कृपा आणि भक्तावरील माया, चामुंडाये म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिशक्तीचं एकत्रित स्वरूप असलेल्या जगदंबा वंदन, आणि विच्छे म्हणजे आमचे रक्षण करा, आमच्या जीवनातील संकटे आणि अडथळे दूर करा. म्हणजे या मंत्रातून आपण माता सरस्वतीकडे ज्ञान मागतो, माता महालक्ष्मीकडे धन आणि समृद्धी मागतो आणि माता महाकालीकडे संरक्षण आणि संकटापासून मुक्तीची प्रार्थना करतो. म्हणजेच या संपूर्ण मंत्राचा भावार्थ असा आहे की हे आदिशक्ती माता सरस्वती, माता महालक्ष्मी आणि माता महाकाली यांच्या एकत्रित स्वरूप असलेल्या जगदंबे, आम्हाला ज्ञान दे, समृद्धी द्या, संकटापासून रक्षण करा आणि आमच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर करून तुमची कृपा सदैव आमच्यावर राहू द्या. कुंकुमार्चन पूर्ण झाल्यानंतर आता देवीला 11 लवंगा अर्पण करायच्या आहेत. लवंग ही पवित्र आणि सुगंधित वस्तू मानली जाते. देवीच्या पूजेत तिचे विशेष महत्त्व सांगितले जाते. एक लवंग देवीच्या चरणी अर्पण करावी, कारण देवीला लवंग खूप प्रिय असते. प्रत्येक लवंग अर्पण करताना श्रीसूक्त म्हणावे आणि ज्यांना श्रीसूक्त म्हणता येत नसेल त्यांनी प्रत्येक लवंग अर्पण करताना ओम ए रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र एकदा म्हणावा. अशा प्रकारे 11ही लवंगा अर्पण केल्यावर 11 वेळा मंत्राचा जपही पूर्ण होईल आणि आपल्या मनातील इच्छा त्या लवंगवरती सांगाव्या. आणि आपल्या कुलदेवीचा विशेष मंत्र असेल तो मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता.
यानंतर दोन्ही हात जोडून कुलदेवीला मनापासून प्रार्थना करा, हे आमच्या कुलस्वामिनी, आमच्या घरावर तुमची कृपा कायम राहू दे. आमच्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य द्या. सुख, शांती, समृद्धी, घरातील अडचणी दूर करा. आमच्या मुलांना चांगली बुद्धी द्या. आमच्या हातून नेहमी चांगली कर्मे घडू दे. आमच्या घरात प्रेम, ऐक्य आणि आनंद कायम राहू दे. यानंतर कुलदेवीची आरती करावी, नैवेद्य दाखवावा, प्रसाद सर्वांना वाटावा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा धान्यदान करावे. गाईला भाकरी द्यावी, पक्ष्यांना धान्य टाकावे. या छोट्या छोट्या सेवाही कुलदेवीला प्रिय मानल्या जातात. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगून ही माहिती पूर्ण करते. लवकरच गुरुवारपासून पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे, पण त्याआधी दीप अमावास्या येत आहे. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये या दीप अमावास्येला कुलदेवीची विशेष पूजा केली जाते. काही ठिकाणी कुलदेवीला खण केला जातो आणि नारळ अर्पण केला जातो. ओटी भरली जाते. देवीला नवीन वस्त्र अर्पण केले जाते आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. जर तुमच्या घरात अशी परंपरा असेल तर ती श्रद्धेने नक्की पाळा. दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरात आणि देवघरामध्ये तुपाचे किंवा तेलाचे दिवे लावावेत. या दिवशी दिव्याची पूजा करून त्यांना हळद कुंकू वाहावे, कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्या घरात स्वच्छता, भक्ती, दिव्यांचा प्रकाश असतो त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे. आपले धर्म हेच सांगत असतात. आपल्या शास्त्रानुसार आपण या दिवशी पूजा करावी. जर तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी कुलदेवीची सेवा करायची असेल तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. त्या दिवशी ही देवीला हळद कुंकू फुले अर्पण करावे, ओटी अर्पण करावी, शक्य असल्यास खण नारळ अर्पण करा. त्यानंतर कुंकुमार्चन करा आणि 11 लवंग एक एक देवीच्या चरणी अर्पण करा. प्रत्येक लवंग अर्पण करताना श्री सूक्त किंवा नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवारणव मंत्राचा जप करा. श्रावण सुरू होण्यापूर्वी आषाढ महिन्याचा शेवटचा मंगळवार आणि त्यानंतर येणारी दीप अमावस्या हे दोन्ही दिवस देवीची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. त्यामुळे या दोन्ही दिवशी आपल्या घराच्या परंपरेनुसार कुलदेवीची सेवा जरूर करा. आई जगदंबेकडे एकच प्रार्थना करा, हे माते, आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट कायम ठेव. आमच्या घरात कधीही अन्न, धन आणि आनंदाची कमतरता भासू देऊ नको. आमच्या मुलांना चांगली बुद्धी दे. सर्व संकटापासून आमचे रक्षण कर आणि तुझी कृपा छाया आमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहू दे. तसंच शक्य असल्यास या दिवशी कुलदेवीला अभिषेकही करावा. जर तुमच्या घराची कुलदेवीची धातूची मूर्ती किंवा शास्त्रानुसार अभिषेक करता येणारे स्वरूप असेल, जसे की देवीचे टाक असेल, तर ते स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करू शकता. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देवीला स्वच्छ वस्त्र अर्पण करावे. स्नान घालताना सुद्धा देवीचा मंत्र म्हणावा. हळद, कुंकू, फुले, हार वाहून नैवेद्य दाखवावा. जर तुमच्या घरी कुलदेवीचा फोटो असेल तर फोटोवर आपल्याला फोटो फक्त स्वच्छ करायचा आहे आणि हळद कुंकू वाहून कुंकुमार्चन सुद्धा फोटोवरती करू शकता. अशा वेळी देवीसमोर तांब्यात स्वच्छ पाणी ठेवून प्रार्थना करावी किंवा फक्त हळद किंवा कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करावी. नैवेद्य गोड असा खिरीचा नैवेद्य दाखवावा. अभिषेक करताना शक्य असल्यास श्री सूक्त, दुर्गा सूक्त, देवी सूक्त आणि नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे यांचा जप करावा. भक्तिभावाने केलेला अभिषेक आणि मंत्र जप देवीला अत्यंत प्रिय मानला जातो. जर तुमच्या घरात कुलदेवीची मूर्ती असेल तर मूर्ती समोर आणि फोटो असेल तर फोटो समोर श्रद्धेने कुंकुमार्चन करावे. देवीला हळद, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण करून मनापासून प्रार्थना करावी. अनेकांना आपल्या घरची कुलदेवी कोण आहे हे माहिती नसते. अशा वेळी चिंता करू नका. सर्वप्रथम घरातील आई वडील, आजी आजोबा किंवा वडीलधाऱ्या मंडळीकडे विचारपूस करा. तरीही कुलदेवीची माहिती मिळाली नाही तर देवीसमोर हात जोडून मनापासून प्रार्थना करा. असे म्हणा, हे आमच्या कुलस्वामिनी आई, आम्हाला अजून तुमचे स्वरूप आणि नाव माहिती नाही.
पण आम्ही तुम्हाला मनापासून वंदन करतो. आमच्यावर कृपा करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा. योग्य वेळी तुमचे दर्शन किंवा ओळख होईल असा संकेत द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपाछाया सदैव राहू दे. त्यानंतर ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या वर्णव मंत्राचा श्रद्धेने 108 वेळा जप करा. आदिशक्तीचे स्मरण करणारा पवित्र मंत्र मानला जातो. श्रद्धेनुसार अनेक भक्तांना कालांतराने वडीलधाऱ्या मंडळीकडून माहिती मिळते. कुलदेवीच्या मंदिराचा पत्ता सापडतो किंवा इतर मार्गाने ओळख होते किंवा स्वप्नामध्ये देवी माता नक्कीच दृष्टांत देतो. त्यामुळे श्रद्धा आणि संयम ठेवून प्रार्थना करत राहा. जोपर्यंत कुलदेवीची निश्चित माहिती मिळत नाही तोपर्यंत स्वच्छ सुपारीला हळद कुंकू लावून ती कुलदेवीचे प्रतीक स्वरूप मानून तामनात किंवा देवघरात स्वच्छ ठिकाणी ठेवून तिची पूजा करू शकता. मात्र कुलदेवीची निश्चित माहिती मिळाल्यानंतर आपल्या घराच्या परंपरेनुसार त्या कुलदेवीची पूजा आणि सेवा सुरू करावी. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, देवीला मोठ्या वस्तूची गरज नसते. तिला आपल्या मनातील श्रद्धा आणि भक्ती महत्वाची असते. म्हणून पूजा मनापासून करा. कोणत्याही प्रकारची भीती न ठेवता प्रेमाने कुलदेवीचे स्मरण करा. श्रद्धेने केलेली ही छोटी छोटी सेवा देखील मोठे पुण्य देऊ शकते, अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे. म्हणून या आषाढ महिन्याच्या या शेवटच्या मंगळवारी आपल्या कुलदेवीची ही सेवा नक्की करा आणि श्रावण महिन्याची सुरुवात तिच्या आशीर्वादाने करा. जय कुलदेवी माता. श्री स्वामी समर्थ.